चौथाही वसूल करण्याचा प्रयत्न केला, पण चाट मस्तवाल झाले होते. त्यांचा माज उतरवण्यासाठी मल्हारराव होळकरांना सांगण्यात आलं. मल्हारराव होळकरांनी युद्धाची तयारी केली. आज एक आनंदाची बातमी. खंडेराव, आज आम्ही तुम्हाला प्रथमच रणांगणात घेऊन जाणार आहोत. हो बाबासाहेब, हीच वेळ आहे आम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायची. आम्ही रणांगणात जाण्यास खूप उत्सुक आहोत बाबासाहेब. बाबासाहेब, शत्रूला पायदळी तुडवण्यास आम्ही सुद्धा आतुर आहोत. आणि हो, विजय आपलाच होईल. खंडेराव, निघायचं? हो बाबासाहेब, चला. थांबा, घाई करू नका. विजयाचा टिळा भारी लावून जा आणि विजय पताका घेऊनच परत या.
खंडेराव निघायचं का? हो बाबासाहेब. चला. युद्धाच्या दरम्यान खंडेराव होळकर यांनी आपले प्राण गमावले. खंडेराव होळकरांचा मृत्यू मराठा सैन्यासाठी मोठा धक्का होता. त्यांच्या मृत्यूने होळकर कुटुंब आणि मराठा साम्राज्य यांना एक मोठा धक्का दिला. कारण खंडेराव हे मल्हारराव होळकर यांचे प्रमुख उत्तराधिकारी होते. आणि सरकार जे घडायला नको होतं तेच घडलं. म्हणजे राणी सरकार खंडेरायांना वीर मरण आलं. सुनबाई, 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 काळाने आपल्यावर केलेला आघात सहनशक्ती पलीकडचा आहे. आणि खंडेरावांना वीर मरण आले हे लक्षात असू द्या. आता आपण स्वतःला सावरायला असे खचून न जाता धीर धरा. आम्ही यांच्यासोबत लग्नानंतर मरेपर्यंत साथ देऊ असे वचन आम्ही यांना दिले आणि त्या वचनास आम्ही माहिती राहू. आम्ही आता सती जाणार आहोत. सुनबाई, सुनबाई, आमच्या काळजाचा तुकडा आमचा मुलगा गेला आणि आता तुम्ही सुद्धा सती जाण्याचा निर्णय घेतला तर राज्याचे कसे होईल? सुनबाई, सुनबाई, आता आमचे वय झाले आहे. तेव्हा तुम्ही सती जाण्याचा निर्णय बदलावा अशी मी आपणास विनंती करतो. बाबाजी, प्रथेप्रमाणे मला सती जाणे हे कर्म प्राप्त आहे आणि फक्त प्रथाच नाही तर माझी सुद्धा अंतर्मनातून इच्छा आहे की यांच्यासोबत अग्निदेवतेला स्वतःला समर्पित करावे.
सुनबाई, सुनबाई, सत्सद विवेक बुद्धीने विचार करा. प्रथा परंपरा कधी पाळायच्या आणि कधी नाही याचे निर्णय परिस्थितीविरुद्ध घ्यावे लागतात. आणि आता परिस्थिती अशी आहे की आपण सती जाऊ नये. बाबाजी, आपल्या विनंतीचा अवमान करणे हा आमचा हेतू नाही. पण आपला स्तंभाकडे सांगतो, या घडीला सती जाणे हा एकमेव मार्ग माझ्या समोर आहे. सुनबाई, सुनबाई, आम्ही आपणास गोळी घेणे, दाटपट्टा चालवणे, तलवारबाजी, राजकारण याचे प्रशिक्षण यासाठी दिले होते की आपण राज्यकारभार सांभाळावा. आणि या क्षणाला राज्याला आपली नितांत गरज आहे, तेव्हा तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. बाबाजी, आमचा निर्णय झालाय. आम्ही सती जाणार म्हणजे जाणार. माझ्या पतीला आयुष्यभर साथ देण्याचे वचन मी मोडणार नाही. सुनबाई, सुनबाई, आमच्या काळजाचा तुकडा, आमचा मुलगा गेला. जलबी माझ्या म्हातारपणात आधार होईल या आशेने वाढवले. आणि आता तुम्ही सुद्धा मला त्या म्हाताऱ्याला दुःखाच्या अथांग सागरात उडायला एकटं सोडून द्या. तरीही तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम असाल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही सती जावं, पण त्याआधी या म्हाताऱ्याला मरू द्या आणि नंतर सती जाऊ. बाबाजी, असे काय अभद्र बोलता? अहो, तुम्ही आमच्या आधारवर आहात. आणि तुम्हीच असे खचून जाल तर कसे होईल? आपले असे खचून झाले आम्हाला अजिबात सहन होणार नाही. आपल्या म्हणण्यानुसार प्रथा परंपरा ज्या परिस्थितीनुसार बदलाव्या लागतात, तेव्हा मी सती जाणार नाही. कर्णप्रांत आपल्या राज्याच्या सेवेसाठी आणि समाजहितासाठी आपल्या देहाची सेव त्याची ग्वाही मी तुम्हाला देते. आता राज्यहित आणि समाजहित हेच माझे ध्येय, आणि याकरिता ही अहिल्या सातत्याने लढत राहील. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला. सती जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा आणि चारित्र्यावर शिंतोडे हे माहीत असून देखील सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे, परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला आणि धर्म रूढी परंपरा या पलीकडे जाऊन कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले.